घेऊन येणार आहोत एक छोटीशी फॅमिली ट्रिप। आणि ह्या फॅमिली ट्रिपमध्ये माझ्यासोबत कोण कोण आहेत आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण बघा। ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। सो चला आमच्यासोबत कनेक्ट व्हा आणि आमचा आजचा फॅमिली ट्रिपचा हा ब्लॉग पूर्ण बघा। तर ही आहे आमची चिल्लर पार्टी, रुद्र, सिद्धेश, प्रणू अँड श्राऊ। आणि हा मध्ये बसलेला आहे आमचा छोटासा क्यू आणि माझे पप्पा पुढे बसलेले आहेत आणि हा गाडी चालवत आहे तो माझा ब्रो आहे। आणि ही आहे त्याची मिसेस पूजा आणि तिच्या मांडीवरती आहे छोटीशी पिऊ। अशा प्रकारे आम्ही खूप दिवसानंतर फॅमिली ट्रिपसाठी बाहेर निघालेलो आहोत आणि बाकीचे काही मेंबर्स आमचे दुसऱ्या गाडीत आहे। माझा मोठा ब्रो आणि वहिनी आणि माझी मम्मी आणि माझ्या सासूबाई या दुसऱ्या गाडीत बसलेल्या आहे। आणि आता सर्वात प्रथम आम्ही आलेलो आहोत साधना मिसळ। आपली साधना चुलीवरची मिसळ ही नाशिकची खूप फेमस मिसळ आहे। मग आम्हाला खूप भूक लागलेली होती, मग आम्ही मिसळचा नाश्ता करायचा ठरवला। आणि आपल्या साधना मिसळला कधीही तुम्ही या, नेहमी वेटिंगच असते। अर्धा तास वेटिंग होती, अर्धा तास वेट केल्यानंतर आता आमचा नंबर लागलेला आहे। आणि खूप फेमस आणि चविष्ट अशी ही साधनाची मिसळ आहे, मला तर खूप आवडते। आपल्या नाशिकमध्ये अनेक मिसळ अशा फेमस आहे। सर्वांना खूप एकत्र येण्याचा आनंद देखील झालेला होता। आणि आता आमचा टेबल रेडी झालेला आहे आणि आम्ही आता मस्तपैकी मिसळवरती ताव मारणार आहोत। मुलांना देखील खूप भूक लागलेली होती, कारण कोणीच घरून जेवण करून आलेले नव्हते, का तर मिसळ खायची होती म्हणून। आणि आता आमचा टेबल रेडी झाल्यानंतर आता आम्ही मस्त मिसळचा आनंद घेणार आहेत। आणि आता ही बघा आलेली आहे आमची मिसळ। सर्वात प्रथम मिसळचा आनंद घेताना माझा छोटा ब्रो आणि आमची पिवडी घेत आहे जिलेबीचा आनंद। आणि आमचे हे तर मग काय मस्त रस्साच, मस्त मिसळचा रस्सा खायचे काम चालू आहे। आणि मी तर काय बाबा, मिसळचा आनंद तर असा घेते, मस्त पाव कुस्करून घ्यायचे आणि मग ताव मारायचा। मला तर अशीच मिसळ खायला आवडते, जेणेकरून पोट देखील भरते। आणि त्यानंतर साधनाची जिलेबी, ती म्हणजे गुळाची जिलेबी, ही देखील मला फार आवडते। मी कोरोनामध्ये ह्या जिलेबीला फार मिस केले। मला सगळ्यात जास्त आठवण आपल्या साधनाच्या जिलेबीची यायची, ती मस्त अशी कुरकुरीत लागते। या तुम्ही पण जिलेबी खायला। आम्ही आलो होतो साधना मिसळमध्ये मिसळ खाण्यासाठी। एक मत पगली प्यार हो जाए। साधना मिसळचा आनंद घेताना श्रावणी आणि मी। आणि मिसळचा आनंद घेतल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत इतर ॲक्टिव्हिटीकडे। आपल्या साधनाच्या मिसळच्या इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज देखील आहेत, त्यात व्हीआरचा गेम देखील आहे। त्यानंतर खूप सारे फोटोसाठी लोकेशन देखील इथे आहे। इथे फोटो म्हणजे कुठल्याही मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढा, इथे इतका सुंदर ब्राईटनेस असतो आणि प्रत्येकाचे फोटो हे छानच येतात। त्यानंतर मस्तपैकी कठपुतली देखील इथे आहे। त्यानंतर आपली रिंग लाईटवरती देखील खूप लोक इथे व्हिडिओ बनवतात। आणि त्यानंतर त्यांनी आता तर आपल्या झिप राईड, सायकल राईड ह्या देखील सुरू केलेल्या आहेत। आणि हा आहे आपला साधनाचा वाडा, तो माझ्यासाठी तर फार फेवरेट आहे, कारण मला जुन्या पारंपरिक गोष्टी फार आवडतात। मग मी ह्या वाड्याला दाखवण्यासाठी आमच्या आजीबाईंना घेऊन आले, की त्यांना देखील जुन्या गोष्टींची आठवण व्हावी, जशी मला आवडते तसंच त्यांनी देखील या गोष्टी पहिल्यापासून बघितलेल्या आहेत। मग मी त्यांना बोलले की चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते, आणि मी त्यांना आड दाखवण्यासाठी घेऊन गेले, कारण आमच्या आजीबाईंनी देखील आडातून ओढून पाणी वाहिलेले आहे। त्यांना बोलले की तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टी त्यांना आठवण व्हावी म्हणून मी त्यांना तिथे उभे राहायला लावले। त्यानंतर मस्त रिंग लाईटवरती व्हिडिओ केला। माझ्यासाठी तर हा देखील पार्ट फेवरेटच आहे, कुठेही असो मी व्हिडिओ बनवल्याशिवाय राहतच नाही। त्यानंतर बळजबरी उभी केलेली आहे आमची श्राऊ। तुम्हाला हिच्याकडे बघून वाटत नसेल की हिला बळजबरी उभी केलेली आहे, पण व्हिडिओ सुरू झाल्यानंतर मग ती पोज द्यायला लागली ना। त्यानंतर पूजाताई म्हणजेच पूजा मस्तपैकी नंतर झिप राईड केली।
पर पर्सन 150 रुपये तिकीट येथे आहे. मस्तपैकी आम्ही कोणी सायकल राईड केली, कोणी जीप राईड केली आणि त्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे. त्र्यंबकेश्वर येथे आम्ही आता आलेलो आहे सर्वात प्रथम आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी दिंडेश्वर केंद्रावरती. बघा कोणाचं काय सुरू आहे, तर कोणाची काय गर्दी आहे, कोणाला पाणी प्यायचे होते तर कोणाला गाडी पार्क करायची होती. त्यानंतर हा आहे माझ्या भावाचा मुलगा सिद्धेश. खास त्याच्यासाठी आम्ही आज ही ट्रिप बनवली होती, कारण त्याला घेऊन यायची होती मला स्वामींच्या दर्शनासाठी. कारण त्याचा मागे 4-6 महिन्यापूर्वी एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या ॲक्सिडेंटनंतर मी देखील स्वामींना बोलली होती की आम्ही तुमच्या दर्शनासाठी येऊ, सर्व काही व्यवस्थित होऊ द्या आणि आम्ही आमच्या सुखदुःखात नेहमी स्वामींची आठवण काढतो. आणि अशा प्रकारे मग ही आमची फॅमिली ट्रिपचा प्लॅन झाला आणि आम्ही वन डेमध्ये आम्ही एवढे सारे स्पॉट व्हिजिट केले. आणि आता सर्वजण खूप थकलेले होते. सर्वात जास्त तर आम्हीच थकलेलो, कारण आजीबाई आणि पप्पा यांची तर एनर्जीच संपत नव्हती. आणि पिऊची देखील ही ट्रिप पहिली होती की जेणेकरून ती लांब फिरायला निघालेली होती. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे पिऊला स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन. आमच्या पिऊचे देवदर्शन पहिले आहे जन्माला आल्यानंतरची. ही बघा आमची पिऊ. मंदिरामध्ये मोबाईलला एंट्री नसल्यामुळे आम्ही जास्त काही कॅप्चर करू शकणार नाही, तरी पण जेवढे होईल तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वजण खूप हॅपी होते, कारण एक वेगळीच मजा सर्व फॅमिली असल्यानंतर येते. आणि आमच्या पूजा तर इतकी थकलेली होती का नवऱ्याचा हात ओढत ओढत ती पायऱ्या चढत होती, कारण खरंच ऊन खूप असल्यामुळे जरा आम्हाला देखील दमायला झालेलं होतं. पण आम्ही प्रत्येक सिच्युएशन एन्जॉय करत होतो. कोणाचे काय काय कमेंट सुरू होते, कोण काय बोलायचं, कोण काय बोलायचं, मस्तपैकी आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करत होतो, हसत होतो, आनंदात होतो. अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. आणि आपल्या प्रत्येक स्वामींच्या केंद्रात पहिली पद्धत ही आहे का पाय धुतल्यानंतर कुठल्याही केंद्रात एंट्री नाही. आणि आपल्या त्र्यंबकेश्वर प्रकल्पावरती तर अशी सिस्टीम त्यांनी केलेली आहे की जेणेकरून ऑटोमॅटिक पाय धुतले जातात आणि आपण दर्शनासाठी चालले जातो. खूप सुंदर असं मंदिर इथे यांनी उभारलेलं आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ मी पूर्ण दाखवू शकत नाही, कारण कुठेच ते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते, तरी पण ही मी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ही छोटीशी गाभाऱ्यातली व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत बाहेर. स्वामींचं मंदिर इथे त्र्यंबकेश्वरला उभारलेले आहे. त्याला प्रकल्प बोलला जातो. मध्ये मंदिरात परमिशन नसल्यामुळे आम्ही जास्त काही कॅप्चर केलेलं नाही. खूप दिवसानंतर आम्ही केंद्रात आलेलो होतो. जवळ येऊन आमचे येत होते आणि इतका आनंद आम्हाला झालेला आहे. स्वामींच्या दरबारात आल्यानंतर एक वेगळाच आनंद भेटतो. मन प्रसन्न होते आणि असं थोडं भावुक झाल्यासारखं वाटतं, कारण स्वामींना बघितल्यानंतर काय होतं हे मला पण समजत नाही, कारण मी खूप स्वामींची भक्त आहे. अशा प्रकारे आमचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पुढील दर्शनाला जाण्यासाठी. आता आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वर येथे आपल्या भोले बाबांच्या दर्शनासाठी. आणि आता आलेलो आहेत आम्ही त्र्यंबकेश्वर गावात, म्हणजे आपल्या भोले बाबांच्या दर्शनासाठी. मस्तपैकी आम्ही आता आलेलो आहोत भोले बाबांच्या दर्शन घेण्यासाठी. खूप सारी गर्दी देखील येथे होती. बघू आता दर्शनाला किती वेळ लागणार आहे, काय लागणार आहे. गर्दी जरी असली तरी आम्ही दर्शन घेणारच आहेत. आपल्या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असे हे मंदिर आहे, कारण आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. आणि आपल्याला देखील आपल्या नाशिक जिल्ह्याचा अभिमान आहे की आपल्या नाशिकमध्ये आपल्या नशीबवान आहेत आपण का आपल्या इथे हे ज्योतिर्लिंग आहे. आणि शिवरात्री जवळ आल्यामुळे मंदिर मस्तपैकी सजवले होते आणि खूप गर्दी असल्यामुळे मी व्हिडिओ देखील काढलेली नाही, कारण फोन अलाउड नव्हते जास्त. मग
आमचे मस्तपैकी दर्शन झाले. घाईघाईत पण छान झाले, कारण कुठल्याही मंदिरात दर्शन निवांत होतच नाही. प्रत्येक वेळेस धकलाधकली असते, कारण बाकीच्यांना देखील दर्शन घ्यायचे असते. त्यानंतर आता आम्ही एक्झिट गेटने आता बाहेर निघालेलो आहोत. एक्झिट गेट हे खूप लांब होते, गर्दी असल्यामुळे त्यांनी आता एक्झिटचा मार्ग भरपूर लांबून काढलेला होता. आणि पिऊचं बघा आमचा काय आहे, पिऊ आहे की माकडाचं पिल्लू आहे. ही तर आमची पिऊ आहे, कारण ती तर अशी कोणाजवळ सहजासहजी येत नाही, मग त्यामुळे तिला असं पकडलेलं होतं. त्यानंतर आम्ही आलेलो आहेत अन्नपूर्णा मातेच्या दर्शनासाठी, जे की हे मंदिर देखील त्र्यंबकेश्वरमध्ये आहे आणि खूप सुंदर असे मंदिर आहे. आणि एका डोंगरावरती तिथे ह्या मंदिराची खूप छान अशी रचना केलेली आहे. रात्री उशीर झाल्यामुळे इथे फारशी गर्दी नव्हतीच, खूप शांत वातावरण होते. खूप सुंदर असे कोरीवकाम ह्या मंदिराचे केलेले आहे आणि खूप शांत आणि प्रसन्न वातावरण येथे असते. रात्री खूप उशीर झाल्यामुळे इथे खूप शांतता होती आणि आम्ही मस्तपैकी मंदिराचे दर्शन घेतले. खूप उशीर झालेला होता आणि आता सर्वांना घरी निघायची घाई होती. सर्वांचे दर्शन आटोपले. आपली अन्नपूर्णा माता म्हणजे ही सर्वांच्या देवाऱ्यात असतेच, सर्वांना माहितीच आहे. पण खूप सुंदर असे मंदिर इथे बांधलेले आहे. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी आता जेवणासाठी थांबलेलो आहोत आपल्या रॅझल हॉटेलला. सर्वांनी मस्तपैकी छान जेवण केले आणि अशी आमची आजची छोटीशी फॅमिली ट्रिप होती. ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अशाच आमच्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा. वेगवेगळ्या व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानसा प्रतिसाद आपल्या चॅनलला तुम्ही द्या. सो बाय, भेटू परत पुढच्या